झी 24 तास एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राजेश तांबे शेअर बाजार तज्ञ आपल्याबरोबर आहेत. 1800-2210-10 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुम्ही फोन करा. शेअर बाजार विषयक शंका आणि प्रश्न तुम्ही विचारू शकता. सर, आपण प्रश्न आपल्याला येत आहेत भरपूर, पण तत्पूर्वी युरोपियन युनियनमध्ये आपण जर बघितलं तर जर्मनी तसा स्ट्रॉंग देश आहे, पण टर्की सारखा एक देश जो नव्यानं आला पण खूप काही चांगलं करून दाखवतोय. हे जे सगळं शक्य होतं भारतामध्ये शक्य आहे आणि नेमकं तिथे का असं सगळं हे होतंय? जर्मनीचं जे तुम्ही म्हटलं की युरोपियन युनियनमध्ये हे जरूर होतं की युरोपियन युनियनमध्ये त्यांनी एक चूक ही जी केली ज्याच्यामध्ये युरोपियन युनियन हा सक्सेसफुल नाही झाला, की जेव्हा तुम्ही सगळ्या राष्ट्रांना घेतला तेव्हा सगळं चांगलं चालू होतं विश्वमध्ये. तर त्यांना असं वाटलं की जे श्रीमंत देश होते त्यांना वाटलं की जे गरीब देश पण आपण आपल्याबरोबर त्यांना मिळवतोय त्यांना आपण स्केल अप करू त्यांचं ऑपरेशन. पण हा जेव्हा बॅड टाइम्स एकदम आला तर सगळ्यांची वरती ती गदा एकसाथच पडली. पण त्याच्यामध्ये एक जरूर असतं की युरोपियन युनियनमध्ये जेव्हा तुम्ही वीकर नेशन्सला आपल्याबरोबर आणता त्याचा फायदा हमेशा रिच कंट्रीला होतो. आणि युरोपमध्ये द बिगेस्ट पॉवर, इकॉनॉमिक पॉवर वॉज जर्मनी. तुम्ही बघितलं ईस्ट अँड वेस्टमध्ये त्यांनी केलं, त्यांच्याकडे पैसा होता आणि त्यांच्यामध्ये मुख्य म्हणजे काय आहे की जी वर्कमनशिप, जो जर्मन वर्कर जी प्रोडक्टिव्हिटी देतो ना जी, तो कोणीही देत नाही. आणि तुम्ही अगर गेला IIT मद्रास वॉज फंडेड बाय जर्मनी. तुम्ही त्याच्यामध्ये बघा जो फर्स्ट इयरचा स्टुडंट असतो तिथे त्याला रंदा मारायला सांगतात. जर्मनी माणूस तो रंदा करतो. दे बिलीव्ह इन डुईंग हँडवर्क अँड दॅट इज वाय दे आर द लीडर्स टुडे इन ऑटोमोबाईल्स, इन फाईन केमिकल्स, इन एव्हरी स्फेअर, इन एव्हरी इंडस्ट्री. दॅट इज हाऊ दे आर. टर्कीमध्ये बिकॉज टर्की इज नी चांगलंच केलं बिकॉज दे वर ऑलवेज इन्फ्लुएन्स्ड बाय द वेस्टर्न कल्चर बिंग अ पार्ट ऑफ युरोप. अँड सेकंडली द लीडरशिप that time, that the leader Kemal Ataturk was a fantastic leader. Hats off to that man. की इस्लामिक नेशन मध्ये that's a very modern world and तिथे government doesn't interfere in religion. So it is absolutely ज्याला म्हणतात की no interference in religion. They only want growth and influence of Europe and the way it was a part of Europe. Integration डोळ्यासमोर ठेवून इंटिग्रेशन मध्ये गेले. इन्फ्लुएन्स असतो तुम्हाला जर्मनीचा, फ्रान्सचा, स्वित्झर्लंडचा. क्या बात. पुढचा प्रश्न आपल्याला येतोय. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. नंदकुमार बोलताय. त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. नंदकुमार, नमस्कार. बोला. नमस्कार. 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 हॅलो नंदकुमार, थेट प्रश्न विचारा आपला. टीव्हीवरचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू नका. तांबे साहेब नमस्कार. मी नंदकुमार आकडे बोलतोय. नमस्कार. मी नंदकुमार आकडे नगरवरून बोलतोय. माझ्याकडे अक्षय ऑप्टिक फायबर असे 5-6 वर्षापूर्वी मी घेतले होते. 400 शेअर्स आहेत. काही 1 वर्षभर त्यात वाढ झाली होती, पण आता त्यानंतर मी प्रॉफिट काही बुक केलं नाही. पण आता वाढण्याची शक्यता आहे का? बरं, आपण उत्तर घेऊया. ऑप्टिक फायबर आहे. फायबर ऑप्टिक्स तुम्हाला लागतो, पण सगळा तुम्ही ले केलेला आहे. त्याच्यामध्ये चेंजेस पण होतात, डिमांड पण असते. पण जो ऑप्टिक फायबर तुम्ही इंडियामध्ये बनवताय, आता वर्ल्ड इज, वी आर टॉकिंग अबाउट एक ग्लोबल वर्ल्डमध्ये आपण आहे. तेच ऑप्टिक फायबर मला अगर 1/3 कॉस्टमध्ये अगर बाहेरून मिळतंय तर मी इम्पोर्ट करील आणि ते घेईल. मग इंडियाच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजकडनं का घेईल? तर याच्यामध्ये व्हॉट इज सो ग्रेट, माझं म्हणणं हे आहे की सिलेक्शन ऑफ द स्टॉक इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर इथे तुम्ही एक्झिट करा या स्टॉकमधून. गोव्याहून पुढचा प्रश्न आपल्याला येतोय, तो आपण प्रश्न घेऊयात. जान्हवी बोलतायत गोव्यावर. जस्मिन, माफ करा, जस्मिन. नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं की सोनाटा सॉफ्टवेअरचं आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन विषयी, कारण आम्ही खूप लॉंग टाइम झाला घेऊन त्याला, त्याच्याविषयी काही विचारायचं आणि कोणता स्टॉक घेण्यासारखा आहे आता सध्या? नाही, तुमच्याकडे सोनाटा सॉफ्टवेअर आणि HCC आहे का की तुम्हाला घ्यायचा आहे? नाही, आहे आमच्याकडे आहे. 200 शेअर आहेत. अच्छा, मग त्याच्यामध्ये सोनाटामध्ये तुम्हाला लॉस होतोय? लॉस होतोय सध्या. अच्छा, किती पर्सेंटेज? ते घेतलं होतं आम्ही 37 रुपीजला. आता तो 28 का काही 24 रुपये वाटतं. अच्छा, मग याच्यामध्ये तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? जस्मिन. जासिंता फर्नांडिस. फर्नांडिस भाई, मी मॅडम तुम्हाला हे सांगतो, सोनाटा सॉफ्टवेअर मध्ये वाईट नका वाटून घेऊ. एक्झिट फ्रॉम द स्टॉक अँड टेक महिंद्राचा शेअर घ्या. सगळी तुमची रिकव्हरी टेक महिंद्रा करून देईल. HCC ला विकू नका. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन टॉप कंपनी. मी पण त्यांच्या याच्यामध्ये जातो. नाथपा झाकडी हायडल प्रोजेक्ट त्यांनी केला. सगळे डिफिकल्ट प्रोजेक्ट्स ते करतात. 2 कंपन्या जेव्हा डिफिकल्ट प्रोजेक्टचं नाव येतं त्याच्यामध्ये एक L&T, दुसरी HCC, अजित गुलाबचंद, लवासा आणि आपला हे नाथपा झाकडी आणि तिसरा JP. हे असे 3 नावं आहे. निश्चित. मग का विकायचे असे शेअर्स? सर, या आठवड्याच्या टिप्स तुम्ही दिल्या त्याबद्दल काय सांगा? स्पेशालिटी रेस्टॉरंट 160-170 मध्ये लोकांना घ्यायला सांगितला. अजूनही सांगतो त्याला घ्या. अजून आज एका बाईंनी मला फोन केला. त्या म्हणतात 200 रुपयाला गेला, मला प्रॉफिट झाला 340 काही 30 ते 40 रुपयाचा. खूप आहे, चांगला आहे. 30 रुपयाचा प्रॉफिट 170 वर.
आणि पुण्याची कंपनी जे किर्लोस्कर एका टाइम मध्ये त्यांचे पार्टनर होते आणि दे बीन बॉट आउट बाय द मल्टीनॅशनल कंपनी अँड दॅट इज नन अदर दॅन कमिन्स इंडिया. 500 रुपयाचा भाव बघू नका, येणाऱ्या टाइम मध्ये 1000 रुपयाचा भाव दिसेल. क्या बात, क्या बात. अच्छा, टिप्सही दिलात सर तुम्ही आणि आज भरपूर खरं तर फोन आलेत आपल्याला आणि हे सगळं मार्गदर्शन तुम्ही केलं. हे आपला टाइम वाढला म्हणून हे फार छान. क्या बात, क्या बात. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल. पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत शेअर बाजारातल्या सगळ्या तमाम ताज्या घडामोडींसह. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.